हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असं कोजागिरी स्पेशल कोजागिरी विशेष असं मसाला दूध कसं करायचं पाहणार आहे। हा मसाला तुम्ही विकत आणण्यापेक्षा असाच तुम्ही दुधाचा मसाला घरीच बनवून मसाला दूध असं छान असं बनवू शकता। मस्त असं आपण हा घरीच दुधाचा मसाला बनवून मसाला दूध बनवलेला आहे। एकदम स्वादिष्ट आणि एकदम मस्त ताजा मसाला बनवून आपण हे बनवलेला आहे। मस्त तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान असं हे मसाला दूध झालेला आहे। एकदम स्वादिष्ट एकदम चविष्ट असं हे दूध बनतं। तुम्ही हे गरम सुद्धा पिऊ शकता किंवा फ्रीजमध्ये थंड करून पिऊ शकता। मस्त होतं, तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा मी 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे, म्हणजे हे जास्त आटवावं लागत नाही। तुम्ही जर गाईचं दूध घेतलं तर ते तुम्ही जास्त आटवावं लागतं। 1 लिटर मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। दूध दुसऱ्या गॅसवर मी उकळायला ठेवलेलं आहे। आता इथे बघा 10 ते 12 काजू, 10 ते 12 बदाम आणि इथे 8 ते 10 मी पिस्ते छान असे गरम करून घेतलेले आहेत। 2 ते 3 मिनिटं आपल्याला जास्त हे डाग पडेपर्यंत छान असे परतायचे नाहीत, फक्त गरम करून घ्यायचे म्हणजे छान वाटले जातात। आता हे पूर्ण थंड करून घ्यायचे। पूर्ण थंड झाल्यावर एक छोटासा जायफळचा तुकडा, एकदम हरभरा एवढा तुकडा घेतलेला आहे। आता हे सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि यामध्ये बघा मी 10 ते 12 केसरच्या काड्या घालून घेते। इथे बघू शकताय 10 ते 12 मी इथे केसरच्या काड्या घातलेल्या आहेत आणि आपल्याला जास्त बारीक वाटायचं नाही। पल्स मोडवर चालू बंद करत आपल्याला हे असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। जास्त आपण फिरवलं तर त्याला तेल सुटतं। बघा या पद्धतीने मी जाडसर वाटून घेतलेला आहे। छान असा मसाला आपला इथे तयार झालेला आहे। त्यामध्ये 1 चमचा वेलची पूड मी घरीच बनवलेली घातलेली आहे आणि इथे बघू शकताय आपण बाहेरून जो विकत बाजारातून मसाला आणतो दुधाचा, तो कसं दाटसर होतं त्यासाठी बघा त्यामध्ये मिल्क पावडर घातलेली असते। त्यामुळे 2.5 चमचे मी मिल्क पावडर घातलेले आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे। हा मसाला आपला तयार झालेला आहे। इथे हा मसाला आपला 2 ते 3 लिटर दुधासाठी पुरतं। बघा यामध्ये 3 लिटर मसाला दूध 3 लिटरचं मसाला दूध तयार होतं। इथे बघू शकता या पद्धतीने तुम्ही हा मसाला आपला तयार झालेला आहे। हा वर ठेवला तर असाच 1 महिना टिकतो आणि फ्रीजमध्ये 2 महिने टिकतो। छान असा मसाला तयार झालेला आहे। दुसरीकडे दुधाला पण आपल्या छान अशी उकळी आलेली आहे, बघू शकताय। आता हे उकळ्या आल्यानंतर मी गॅसची फ्लेम इथे लो केलेली आहे। लो फ्लेमवर आपल्याला छान असं दूध 2 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय 2 मिनिटं मी लो फ्लेमवर हे दूध छान असं शिजवून घेतलेलं आहे। आता यामध्ये बघा शाई आपल्याला यात मिक्स करून घ्यायची आहे आणि इथे पाव चमचा हळद घातलेली आहे। हळदीमुळे छान रंग येतो, चव पण छान लागते। असं थोड्याशा थंडीमध्ये छान असं दूध आपल्याला गरम गरम प्यायला छान लागतं। बघा मस्त असं हळद घालून मिक्स केलेलं आहे आणि त्यामध्ये आता साखर घालणार आहे। यामध्ये पाव चमचा मी हळद घातलेली आहे। इथे बघू शकताय व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि साईडला जी साय असते ती पण यामध्ये मिक्स करायचं। इथे मी छोटी वाटी साखर घातलेली आहे, अंदाजे 100 ग्राम साखर आहे। तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त घालू शकता। साखर घालून आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे। साखर पूर्णपणे विरघळून घेतलेली आहे। साखर विरघळल्यानंतर 2 मिनिटं छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय साखर विरघळल्यानंतर 2 मिनिटं छान असं मंद आचेवर हे शिजवून घेतलेला आहे, आटवून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे त्यातला 3 ते 4 चमचे आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय 4 चमचे मी मसाला घातलेला आहे। हे दूध आपल्याला जास्त दाटसर करायचं नाही, रबडीसारखं असं पातळच असतं थोडंसं आणि छान असा 4 चमचे मसाला घातलेला आहे। आता मसाला घातल्यानंतर छान मिक्स करायचं आणि हे दूध आपल्याला 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय मी दूध छान असं 3 ते 4 मिनिटं शिजवून घेते। इथे बघू शकताय दूध छान असं शिजलेलं आहे। 3 ते 4 मिनिटानंतर मस्त असं आपल्याला याची साय मिक्स करून घ्यायची आहे। इथे बघू शकता या पद्धतीने छान असं दूध आपलं शिजवून घेतलेलं आहे। आता यामध्ये छान असं मी इथे बघा 2 काजू, 2 बदाम आणि 2 पिस्ते असे कट करून घेतलेले आहेत। असे दूध पिताना छान असे लागतात बघा। इथे बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि काजू बदाम पिस्त्याचे काप घातल्यानंतर फक्त 1 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। इथे बघू शकता 1 मिनिट शिजवून घेतलेलं आहे। छान हे शिजलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। बघा जास्त दाटसर नाही, जास्त पातळ नाही, मस्त असं आपलं मसाला दूध तयार झालेलं आहे। दूध बघा हे छान असं शिजलेलं आहे। इथे मस्त असं आपलं दूध तयार झालेलं आहे। बघा मी सर्व करते, गॅस बंद केलेला आहे मी।
इथे बघा मस्त दूध आपलं छान असं मसाला बनवून, दुधाचा मसाला बनवून मसाला दूध छान असं बनवलेलं आहे. मस्त बघू शकताय तुम्ही. घरच्या घरी असा ताजा मसाला बनवून मस्त असं दूध तयार करू शकता. तुम्ही बघू शकता. यावर थोड्याशा केसरच्या काड्या घालून घेते. मस्त चविष्ट दूध तयार होतं. या कोजागिरीला तुम्ही असं दुधाचा मसाला बनवून मसाला दूध नक्की बनवून बघा. तुम्हाला पण नक्की आवडेल ही रेसिपी. तुम्ही पण या पद्धतीने दूध नक्की बनवून बघा. मस्त झालेलं आहे. एकदम चविष्ट स्वादिष्ट असं हे दूध बनतं बघा. नक्की तुम्ही असं बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की तुम्ही या पद्धतीने मसाला दूध नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. या पद्धतीने तुम्ही नक्की मसाला दूध बनवून बघा. या कोजागिरीला तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. नक्की बनवून बघा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.